लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीत ठिणगी पडली आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील धुसफूस आणखी समोर आली आहे. रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, लोकसभेच्या जागा वाटपामुळं महायुतीत मोठी ठिणगी. तर या बाबतीतली सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपावरून आता अंतर्गत खटके उडण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र फडणवीस यांनी आपल्या मित्रपक्षांना योग्य जागा दिल्या जातील असे भाष्य केले होते. दरम्यान जागा वाटप नाही तर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील धुसफूस समोर आली आहे. रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांना टोकाचं बोलायची सवय आहे. आम्ही 115 तरी आम्ही खऱ्या शिवसेनेच्या शिंदेंना मुख्यमंत्री केलं असं म्हणत रामदास कदम यांनी भाजपबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चांगलं सुनावलं आहे. तर केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील काही नेत्यांचे कान टोचावे. पक्ष प्रत्येकाला वाढवायचा आहे, पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोक आले आहेत त्यांचा केसांना गळा कापू नये. भविष्यात वेगळा संदेश भाजपमधून जाईल याचं भान भाजपच्या काही नेत्यांना असावं असं म्हणत रामदास कदम यांनी भाजपवर आगपाखड केली आहे. त्यामुळे आगामी काळात काय काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण सध्याची राजकीय परिस्थितीविषयी आपली काही प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा. आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.